ट्रम्प यांच्या संदर्भातली आहे। ग्रीनलँड हा शब्द आणि ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळतंय आणि अशातच ग्रीनलँडबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं म्हणायचे ते कोणत्याही परिस्थितीत ग्रीनलँड मिळवतील, व्हेनेझुएलासारखीच लष्करी कारवाई करतील, शांततेचा विचार करणार नाहीत। मात्र रातोरात ट्रम्प यांचा हा पवित्र अचानकपणे बदललाय। तो का बदललाय, अशी कारणं नेमकी काय आहेत ज्यामुळे ट्रम्प यांनी आता काहीशी नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे? बघूया। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष घाबरले, ग्रीनलँडबाबत ट्रम्प नरमले। बड्या यूटर्न मागची इनसाइड स्टोरी। 21 जानेवारी रोजी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय बोलणार यासाठी अवघं जग त्यांच्या भाषणाकडे कान लावून बसलं होतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सत्तेत दुसऱ्यांदा कमबॅक केल्यापासून अख्ख्या जगाच्या नाकीनऊ आणलेत। टॅरिफचा बडगा उचलल्यानंतर कोणत्याही किमतीत ग्रीनलँडला आपल्यात सामील करून घेण्याची युरोपला धमकी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक यूटर्न घेतलाय। मात्र का, बघूया। जगभरात ट्रम्प विरोधी वातावरणाची एकजूट पाहायला मिळतेय। जागतिक व्यवस्था बदलताना चीन, रशियासारखे देश संधीचा फायदा घेण्यासाठी उत्सुक आहेत। अमेरिकेला आपला प्रभाव गमावण्याचा धोका स्पष्ट दिसला। जागतिक व्यवस्थेत अमेरिकेच्या नेतृत्वाला धोका निर्माण झालाय। ग्रीनलँडवर हल्ला केला असता तर तो हल्ला नाटो आणि युएनच्या नियमांविरुद्ध असता। अमेरिकेतच ट्रम्प यांच्या या धोरणाचा विरोध अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय। ट्रम्प यांनी ग्रीनलँडची मागणी सोडली जरी नसली तरी दावोसच्या त्यांच्या भाषणामधून कुठेतरी ग्रीनलँडच्या बाबतीत नरमाईचं धोरण डोनाल्ड ट्रम्प स्वीकारताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। मिलिटरी ऑप्शन जरी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे उपस्थित असला तरी सुद्धा मिलिटरी ऑप्शनचा वापर करून ग्रीनलँडवर कब्जा मिळवण्याच्या ऐवजी एक प्रकारे युरोपशी आणि त्यातल्या त्यात डेन्मार्कशी चर्चेच्या माध्यमातून ग्रीनलँडवर आपलं वर्चस्व किंवा कब्जा प्राप्त करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न असणार आहे। मुळातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबाव तंत्राचा हा भाग त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑप्शन्सच्या माध्यमातून एक प्रकारे ग्रीनलँडमध्ये आपलं आर्थिकदृष्ट्या त्याचबरोबर सामरिकदृष्ट्या वर्चस्व प्रस्थापित करणं आणि त्याच्याच माध्यमातून भविष्यामध्ये तिथे आणखीन ऍडव्हान्स्ड रडार सेंटर्स असतील किंवा मिसाईल वॉर्निंग सेंटरची स्थापना करणं आणि आर्थिकदृष्ट्या तिथे असलेले रेअर अर्थ मिनरल्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खनिजांवर आणि पेट्रोलियम पदार्थांवर कब्जा मिळवणं, अशा प्रकारचं डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण असू शकतं। मात्र 80% बर्फाच्छादित असलेल्या ग्रीनलँडमध्ये ट्रम्प यांना का इतका रस होता तेही जाणून घेऊ। जगातील सर्वात मोठं बेट असलेल्या ग्रीनलँडचा 80% भाग बर्फानं व्यापलेला आहे। 2.1 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेलं ग्रीनलँड जगातील सर्वात मोठं बेट आहे। ग्रीनलँड कोणत्याही खंडाशी जोडलेलं नाही। ग्रीनलँड हा सर्वात लांब समुद्री सीमा असलेला देश आहे जो 39,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे। 1721 मध्ये ग्रीनलँड डॅनिश वसाहत बनलं। डेन्मार्कनं 1979 पर्यंत ग्रीनलँडवर राज्य केलं। 2009 मध्ये इथं स्वराज्य आलं। ग्रीनलँडमध्ये निओडीमियम, प्रासिओडीमियम, डिस्प्रोसियम, टर्बियम आणि युरेनियम सारख्या दुर्मिळ खनिजांचे साठे सापडतात जे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरले जातात आणि म्हणूनच ट्रम्प यांना ग्रीनलँडमध्ये अधिक रस असल्याचं बोललं गेलं। अमेरिकेच्या इतिहासात आक्रमणं, ताबा आणि सत्ताधीशांना उलथवून टाकण्यासाठी केलेल्या गुप्त कारवायांची अनेक उदाहरणं आहेत। मात्र व्हेनेझुएलानंतर ग्रीनलँडवरील शाब्दिक हल्ला नाटो आणि संयुक्त राष्ट्रांविरुद्ध असल्यानं ट्रम्प यांच्या निर्णयाविरुद्ध आवाज केवळ जगातच नव्हे तर अमेरिकेतही वाढत चालला होता। परिणामी ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत यूटर्न घेण्याचा निर्णय घेतला असंच म्हणावं लागेल। मात्र आगामी काळात ट्रम्प पुन्हा भूमिका बदलणार का हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।